श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण बघणार आहोत की आता आपण सगळे स्वामी भक्त आहोत, स्वामींचे सेवेकरी आहोत। असं नाही आहे की आपण खूप सारी सेवा करतो म्हणजे आपण स्वामींचे खूप आवडतीचे भक्त आहोत, असं नाही। आपण सगळे पहिल्याच पायरीवरती आहोत। स्वामींची जी काही तोडकी मोडकी आपल्या हाताने दररोज नित्यनियमाने सेवा होत आहे ती सेवा स्वामी महाराज आपलंसं करतात त्या सेवेला आणि त्याचं फळ आपल्याला नक्की देत असतात। असं या सेवेमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये सकनिष्ठ किंवा वरिष्ठ असं अजिबात काहीही नसते। ज्याचं जसं कर्म असेल किंवा ज्याची जशी सेवा असेल त्याचं फळ स्वामी त्याला देत असतात। मी खूप स्वामींचा प्रिय भक्त आहे, कारण मी सतत स्वामींची सेवा करतो, पारायण करतो, असं करतो तसं करतो असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे। स्वामींची जरी प्रचिती तुम्हाला येत असेल, स्वामी भक्त जरी थोडक्यात सांगायचं झालं तरी आपण जरी स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा जरी करत असाल तरी लोकांमध्ये असं सतत सांगत जाऊ नका की मी खूप प्रिय आहे स्वामींचा भक्त, मी स्वामींची अशी सेवा करतो तशी करतो, कारण स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे तू जरी माझी भक्ती करत असाल तरी पण ती लोकांमध्ये पसरू नकोस। जी काही तुझ्या हाताने सेवा होत आहे ती मी ती सेवा आपलंसं करून घेईल, पण लोकांमध्ये त्याचा वावा अजिबात करू नका। तर ज्यावेळेस आपलं मन उदास असेल किंवा आपल्याला खरंच कधी कधी काय होतं की आपल्या मनामध्येच म्हणजे एकदम शांतता निर्माण होते, म्हणजे शांत बसतो, कोणाशी काही बोलत नाही। जरी आपल्यासोबत कोणाचा वाद वगैरे झालेला नसेल, भांडणं झालेलं नसेल तरी पण कधी कधी आपलं मनच आपल्याला भांडत असतं किंवा आपलं मन एकदम शांत झालेलं असतं। त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे सांगणार। तर त्यावेळेस आपल्याला आपल्या अंतरात्म्यामध्ये असलेले आपले श्री स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा करायची आहे। आता मानस पूजा म्हणजे नेमकं काय आहे, तर मानस पूजा म्हणजेच आपल्या मनातल्या मनात स्वामींची पूजा करायची आहे। तर ती का करायची, तर आपलं मन खरंच म्हणजे काही आपल्यासोबत म्हणजे कोणाची भांडण झालेलं नसेल किंवा कोणतंही कारण नसताना जरी आपलं मन उदास असेल तर त्यावेळेस तुम्हाला मनातल्या मनात ही मानस पूजा करायची आहे। तर ती कशा पद्धतीनं, आता तुम्हाला माहिती आहे आपले स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, आपल्याच अंतरात्म्यामध्ये स्वामी महाराज आहेत, कारण स्वतः स्वामी महाराज म्हणतात मी आहे तुझ्या अंतरात्म्यामध्ये, मी तुला कधीही हरू देणार नाही, कितीही तुझ्यावरती संकट आले तरी पण त्या संकटातून तुला बाहेर काढीन, फक्त तू विश्वास ठेव आणि डगमगू नको, असं स्वामी महाराज आपल्याला सतत म्हणत असतात। तर कशा प्रकारे मानस पूजा करायची आहे, तर ज्यावेळेस तुम्ही संकटात असाल किंवा तुमचं मन उदास असेल त्यावेळेस डोळे बंद करायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत आणि स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे। स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणल्यानंतर काय करायचं आहे की आपण अभिषेक करत आहोत स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती। म्हणजे इमॅजिन करायचं आहे डोळ्यासमोर स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि आपण मस्त पंचामृत आणि स्वामी महाराजांना अंघोळ घालत आहोत, अभिषेक करत आहोत। अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने स्वामी महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर हिना अत्तर लावत आहे असं इमॅजिन करायचं आहे। त्यानंतर छान चंदन लावत आहोत स्वामी महाराजांना, अशी भावना आपल्याला मनामध्ये आणायची आहे आणि डोळ्यासमोर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य आरती करायची आहे स्वामी महाराजांची। जर तुम्हाला शक्यच होत नाही, आता तुम्ही खरंच खूप अडचणीमध्ये आहात, तर त्यावेळेस तुम्ही जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तारक मंत्र म्हणा, एकदा तारक मंत्र म्हणा आणि जर खरंच वेळ असेल थोडं जास्त, जर तुम्ही घरातच आहात आणि उदास आहे मन, तर त्यावेळेस मोबाईलवरती सुद्धा लावू शकतात तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथ 1 असो 14 असो ते 18 असो कोणताही एक म्हणजे अध्याय लावा मोबाईलवरती आणि तो ऐका आणि 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अंतकरणातून स्वामींना हाक मारा, म्हणजे त्यांच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। कसं आहे ना, ज्यावेळेस आपण स्वतः एखाद्या म्हणजे अडचणीमध्ये सापडलेला असतो त्यावेळेस आपण कितीही स्वामीवर अतूट विश्वास आहे आणि त्या विश्वासाने जर स्वामी महाराजांना हाक मारली तर नक्की स्वामी महाराज आपल्या त्या हाकेला धावून येणार आहेत। आता दुसरा मार्ग म्हणलं तर कधीही कोणाचं वाईट चिंतू नका, कोणाबद्दलही कधी वाईट बोलू नका। कधीही तुम्ही द्यायला शिका, घ्यायला नंतर शिका, आधी द्यायला शिका नंतर घ्यायला शिका, मग माणसावर प्रेम करायला शिका। कोणत्या गोष्टीवर प्रेम करू नका, तुम्ही माणसावर प्रेम करा। नक्की स्वामी महाराजांना असेच भक्त सगळ्यात प्रिय असतात जे कोणाचं वाईट चिंतत नाहीत किंवा कोणाविषयी वाईट बोलत नाहीत, द्यायला शिकतात किंवा माणसावर प्रेम करतात। या गोष्टीचा सदैव तुम्ही अवलंब करत राहा। जर का तुम्ही ह्या मार्गावरती चाललात तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कधीही
अडचणी येणार नाहीत किंवा अडचणी जरी आल्या तरी स्वामी महाराज त्या अडचणीवर नक्कीच त्या अडचणीचं निवारण करतील आणि तुम्हाला योग्य ते मार्ग नक्कीच स्वामी महाराज दाखवतील। आणि स्वामींना 2 मिनिटं वेळात वेळ काढून सतत प्रार्थना करत चला की महाराज तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात, तुम्ही माझी बहीण, आई, भाऊ, तुम्ही सर्व काही तुम्ही आहात, गुरु आहात माझे। जे काही माझ्या जीवनामध्ये चलत आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्या वाईट मार्गावरून किंवा वाईट वेळेतून नक्कीच बाहेर काढताल। आणि त्याचबरोबर स्वामी माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे तुम्ही ठरवा। जे काही तुम्ही मला मार्ग दाखवताल त्या मार्गावर चालण्याची सद्बुद्धी मला नक्की स्वामी महाराज तुम्ही द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।